भोकर विधानसभेतून विक्रमी मतांनी महायुतीचे उमेदवार श्री जया अशोकराव चव्हाण या विजयी झाल्याने भारतीय जनता पार्टीचे व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भोकर शहराच्या चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला। भोकर विधानसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार श्री जया अशोकराव चव्हाण व महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर यांच्यात खूप अटीतटीचा सामना रंगत असल्याने महायुतीच्या विजयासाठी स्वतः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रचाराची सर्व धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती। प्रचारात जनतेसमोर नतमस्तक होत भावनिक साथ घातली, त्यामुळे कार्यकर्त्यांनाही खूप उत्साह निर्माण झाला होता। त्यांच्या बरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, आदिती तटकरे, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री सिनेस्टर पवन कल्याण आदींनी प्रचार सभेत हजेरी लावून निवडणुकीच्या वातावरणात रंग भरला होता व काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती उर्फ पप्पू कोंडेकर यांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींनी प्रचार सभा घेतल्या। निवडणूक जसजशी जवळ येत गेली तसतसे वातावरण बदलत गेले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने अंमलात आणल्यामुळे महिला मतदार भाजपकडे वळल्या। तसेच एक है तो सेफ है, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ आदी विकासाबाबतच्या घोषणा प्रचारात सफल ठरल्याची दिसून येते। यामुळे श्री जया चव्हाण यांनी 49,671 मताधिक्याने विजय झाला आहे। निवडणुकीत काही लोकांनी जातीपातीचा रंग लावण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी अशा गोष्टींना मूठबाती देऊन मतदार त्यांच्या बाजूने उभे राहून आपल्या अमूल्य मताचा कौल दिला। यामध्ये लाडकी बहीण योजना ही सरस ठरली। भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या भोकर शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटून आनंद साजरा केला। आज भोकर विधानसभेच्या निकाल विजयाच्या निमित्ताने आज बस भरभरून मतांनी जे आम्हाला भोकरवासींनी भोकर मतदारसंघामध्ये आम्हाला जे जनतेने निवडून दिलं, त्यामुळे मी समस्त भोकर विधानसभेचं जनतेचा आभार मानतो आणि या सर्व लोकांनी दाखवून दिले की हा नांदेडचा सातबारा हा अशोकरावजी चव्हाण साहेब यांचाच आहे। त्यामुळे मी त्यांच्या मनापासून आभार मानतो। खरं तर ह्या विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीला सर्वप्रथम जात आहे आणि जे विरोधक सुपडा साप हा शब्द जे वापरत होते, सुपडा साप हा शब्दाचा अर्थ विरोधकाला आज कळून चुकलेला आहे। म्हणून परत एकदा भारतीय जनता पार्टीचा माननीय अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री यांची मुलगी श्री जया चव्हाण ताई कमीत कमी 50,000च्या मतांना विजय होत आहे, झालेली आहे 100%। त्यात संतोष आंबाडे साहेब यांचा सुद्धा विजय निश्चित आहे। त्यानंतर आम्ही भोकरमध्ये सर्वजण जनता भारतीय जनता पार्टी सगळे लोक जमलेले आहोत, हे 100% विजय निश्चित आहे। आणि आज 50 वर्षापासून भोकरमध्ये भारतीय जनता पार्टीची नाही का हे नव्हते, पहिल्यांदा कमळ फुललं। आज भारतीय जनता पार्टीचं भोकर तालुक्यात शंकरराव चव्हाणापासून जे आलं ते आज कमळ शंकरराव चव्हाणच्या घराण्यानं फुलवलं।